गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार। हरिभक्तपरायण आदरणीय सौ सविताताई खरवडे यांना वंदन करतो। मी स्वप्नील माकोडे ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीद्वारा आयोजित प्रवचनमालेत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्व अभ्यासू श्रोत्यांना नमस्कार करतो। धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी ते। अनंत जन्माच्या पुण्याईनंतर आपण सर्वांना हा नरदेह मनुष्य देह प्राप्त झाला आहे। हा नरदेह खरोखर धन्य आहे। ही ईश्वराने भगवंताने आपल्यावर केलेली कृपाच आहे। म्हणून मिळालेल्या या जन्माचे देहाचे सार्थक करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। संतांनी सांगून ठेवले आहे की याची देही याची डोळा पहावा सुखाचा मुक्तीचा सोहळा। असा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर प्रपंच करताना प्रपंचातील पथ्ये कुरबुर न करता पाळीत पाळीत परमार्थ मार्गावर वाटचाल करावी लागेल। असे करताना बहुपुण्याईने प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक करून घेण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सर्वच संतांनी विविध ग्रंथसंपदेतून कायम आपल्याला मार्गदर्शनच केले आहे। तेव्हा त्यांच्या या उपदेशावरून मार्गदर्शनातून वाटचाल करीत असताना असंख्य प्रश्न आपण सर्व साधकांना पडतात। त्यावरील उत्तर म्हणजे आजच्या गाथेतील अभंग क्रमांक 76वा। या अभंगात तुकाराम महाराजांनी मिळालेल्या आयुष्याचे म्हणजेच स्वतःचे कल्याण करून घ्यायचे असेल तर कायम हरीची भक्ती हरिनामाचे चिंतन करून स्वतःचे हित साधून घेण्याचा जणू मंत्रच सांगितला आहे। हा नरदेह स्तवनाचे निरूपण सांगणारा अतिशय सुंदर अभंग आज आपल्याला समजावून सांगणार आहेत आजचे प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण श्री बाळकृष्ण आनंदराव चौगुले कोल्हापूर। आदरणीय हरिभक्तपरायण श्री बाळकृष्णराव चौगुले यांचा अल्पसा परिचय असा। यांचा जन्म कोल्हापुरातील कसबा बावडा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे शिक्षण M.Com, M.Phil, D.Sc एवढे झाले आहे। ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत। विवेकानंद ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे अकाउंटन्सी आणि कॉमर्स या विषयाचे प्राध्यापक म्हणून 34 वर्ष काम केले असून जुलै 2013 साली ते सेवानिवृत्त झालेत। आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले सर यांना परमपूज्य श्री गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका मुरगुड यांच्याकडून 1995 साली अनुग्रह प्राप्त झाला। अनेक संत साहित्यांचा अभ्यास त्यात ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा दासबोध एकनाथी भागवत उपनिषद गीता ब्रह्मसूत्रे यांच्या अभ्यासाचे वेदांत तत्वज्ञानाचे चिंतन करणे यात त्यांना विशेष रुची आहे। त्यांची ठिकठिकाणाहून अधिक प्रवचने व व्याख्याने झाली आहेत। तसेच कोल्हापूर आकाशवाणीवरून संतवाणी व आजचा विचार या सदराखाली प्रवचने प्रसारित झाली आहेत। आध्यात्मिक क्षेत्रात असे समृद्ध कार्य त्यांच्या हातून झालेले आहे। आणि आजसुद्धा तुकारामाच्या गाथेतील अभंग क्रमांक 76वा आज आपण सर्वांना समजावून सांगणार आहेत। अभंग असा आहे। आता तरी पुढी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका मने लाभ होय तो व्यापार तू करा काय फार शिकवावे। आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले सर यांना विनंती करतो की त्यांनी या अभंगावरील चिंतनास सुरुवात करावी व हा अभंग आम्हा सर्वांना समजावून सांगावा। तत्पूर्वी भूवैकुंठ अदाळ टेकडी येथील एक साधक भजन सादर करतील। त्यानंतर लगेच
आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले सर यांनी आपल्या प्रवचनात सुरुवात करावी ही विनंती. गोविंद दोनी आले गुरु गोविंद दोनी आले मन तल्लीन वारे झाले हे मन तल्लीन वारे झाले हे मन तल्लीन वारे आधी दर्शन घ्यावे कैसे कोणा प्रथम पूजावे कैसे आधी दर्शन घ्यावे कैसे कोणा प्रथम पूजावे कैसे मनी संशय होतसे मनी संशय होतसे मग भानचे नाही उरले हे मन तल्लीन भावे झाले गुरु गोविंद दोनी आले गुरु गोविंद दोनी आले मन तल्लीन भावे झाले मन तल्लीन भावे झाले दोनी असे का हृदयी साखर गोडी भिन्नची नाही दोन्ही असे एकाचे हृदयी साखर गोडी भिन्नची नाही परी कुरुसी होता वाई परी कुरुसी होता वाई प्रभु ज्ञान दयाने कळले प्रभु ज्ञान दयाने कळले मन तल्लीन भावे झाले गुरु गोविंद दोनी आले गुरु गोविंद दोनी आले मन तल्लीन भावे झाले मन तल्लीन भावे झाले म्हणून आदि पुरुष पूजले त्यानेची प्रभूशी दर्शविले म्हणून आदि पुरुष पूजले त्यानेची प्रभूशी दर्शविले मन प्रसन्न अंतरी झाले मन प्रसन्न अंतरी झाले तुकड्याने गुरुसी आठविले ए तुकड्याने गुरुसी आठविले हे मन तल्लीन भावे झाले गुरु गोविंद दोनी आले गुरु गोविंद दोनी आले मन तल्लीन भावे झाले ओ मन तल्लीन भावे झाले हे मन तल्लीन भावे झाले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. ब्रह्मपुरीच्या चातुर्मास समितीच्या वतीने कोरोनाचा परिणाम म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून प्रवचन चालू आहेत. गेली 3-4 वर्ष झाली हा चातुर्मास सोहळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या मध्ये अत्यंत उत्साहाने संपन्न होतो. ज्ञानेश्वरीतील ज्ञानदेवांचे विचार, दासबोधातील रामदासांचे विचार, भागवतातील एकनाथांचे विचार आणि यावर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे त्यांच्या अभंगातील आध्यात्मिक विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने परमादरणीय सविताताई खरवटे करीत आहेत. आमचे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख तेही त्यांचे सद्गुरू आहेत. काकांचा आशीर्वाद सविताताईंच्या पाठीशी आहे. काकांचं मार्गदर्शन आहे, काकांची प्रेरणा आहे आणि काकांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून संतांचं तत्वज्ञान भाविक अशा साधकापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करीत आहेत. याच कार्याचा एक भाग म्हणून या वर्षीची ही प्रवचनं यूट्यूबच्या माध्यमातून, त्या प्रवचनाच्या माध्यमातून संत तुकोबांचे विचार आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम सविताताई करतायत. फार मोठं कार्य आहे. माझ्यासारखा एक साधक, सामान्य साधक खारुताईचा वाटा उचलतो आहे. माझ्या वाट्याला अभंग आलेला आहे. त्या अभंगाचं चिंतन या प्रवचनाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. अभंग तुकाराम महाराजांचा असा आहे. महाराज म्हणतायत, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार, तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार, करा फार काय शिकवावे. तुकोबांचा उपदेशपर हा अभंग आहे. या विश्वामध्ये माणूस म्हणून तो जन्माला आलेला आहे. मग तो कोणत्याही देशात असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, त्या प्रत्येक माणसासाठी हा उपदेश आहे. तुकोबांचे तत्वज्ञान जगातल्या प्रत्येक माणसाला त्यानं ते तत्वज्ञान समजून घेतलं, आपल्या जीवनात उतरवलं तर निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये कृतार्थता आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा उपदेशपर अभंग. ते म्हणतायत की आता तरी पुढे हाच उपदेश, करू नका नाश आयुष्याचा. उपदेश कशासाठी आहे? तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, तुमच्या आमच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त झाली पाहिजे. जर या जगण्यामध्ये कृतार्थता नसेल, म्हणजेच आनंद नसेल, शांती, समाधान, तृप्ती आणि निर्भयता नसेल, तर हे जीवन कृतार्थ नाही, ते अर्थहीन जगणं आहे. आणि आपलं जगणं अर्थहीन झालं असेल तर आम्हीच आमचं जगणं जे आहे, आमचं जे आयुष्य आहे, त्या आयुष्याचा नाश केल्यासारखा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करू नका नाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका असं पहिल्या चरणामध्ये म्हणतात. आता तरी पुढे हाची उपदेश, करू नका नाश आयुष्याचा. चरणाच्या आरंभीच आता हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. आता हा शब्द संस्कृतमध्ये अथा असा जेव्हा शब्द वापरला जातो तो मंगलवाचक असतो. आता हा शब्द आरंभवाचक असतो. आणि आता हा शब्द एखाद्याला एक अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव दुसऱ्याला सांगायचा आहे, त्यावेळेला आता हा शब्द वापरलेला आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी या अभंगाच्या सुरुवातीला आता हा शब्द वापरलेला आहे. तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे संसारही केला, अत्यंत प्रामाणिकपणे केला, अत्यंत निष्ठेनं केला, जसा करायला पाहिजे तसा केला. परमेश्वरानं दिलेलं जे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य संसार करण्यासाठी वापरलं. आणि त्यानंतर त्या संसारामध्ये कुठेही सुखाचा लवलेश सुद्धा नाही. तो संसार सुखाचा होऊ शकत नाही असा अनुभव आल्यानंतर परमार्थाच्या वाटेवर आले. आणि परमार्थ करता करता त्या आनंदाचा, परमानंदाचा, त्या शांतीचा, त्या समाधानाचा अनुभव स्वतः घेतल्यानंतर तो अनुभव आम्हाला संसारी लोकांना यावा यासाठी म्हणून म्हणतात, मी संसार केलेला आहे तुमच्यासारखा, मी परमार्थही केलेला आहे. केवळ संसार केल्यानंतर आयुष्याचा नाश आहे. आणि म्हणून आता हा शब्द वापरलेला आहे. तुकाराम महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी तुकाराम महाराजांचे वडील त्यांच्या थोरल्या बंधूला म्हणाले, माझं वय झालंय, आता मी संसार करू शकत नाही, हा व्यवहार पाहू शकत नाही, हा व्यवहार, हा व्यापार, ही महाजनकी, ही शेतीवाडी, हा सगळा जो व्यवहार आहे तो तू पहा. तुकाराम महाराजांचे थोरले बंधू विरक्त स्वभावाचे होते. ते म्हणाले, मला साधू संतांच्या भेटी घ्यायच्या आहेत, मला तीर्थयात्रा करायची आहे, मी नाही महाजनकी सांभाळणार, मी नाही दुकान सांभाळणार, मी नाही शेतीवाडी सांभाळणार. तुकाराम महाराज म्हणले, मी सांभाळतो. अवघ्या 16व्या वर्षी संपूर्ण संसाराची जबाबदारी स्वतःवरती घेतल्यानंतर खूप प्रामाणिकपणे संसार करायला सुरुवात केली, व्यापार करायला सुरुवात केली, शेतीवाडीचे व्यवहार सांभाळायला सुरुवात केली. पण वयाच्या 16व्या वर्षी हे सगळं करत असताना अवघ्या काही दिवसामध्ये तुकाराम महाराजांचे वडील ते निघून गेले. वडील वारल्यानंतर त्यांचा थोरला भाऊ विरक्त स्वभावाचा घर सोडून निघून गेला. थोरल्या भावाची पत्नी मरण पावली. तुकोबांची पहिली पत्नी तीही वारली, तिच्यापासून झालेला मुलगाही वारला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ पडला. अनेक लोकांना
दुकानामध्ये उधारीवरती माल दिलेला होता, अनेक लोकांना उसने पैसे दिले होते, पण दुष्काळ पडल्यामुळे कोणाकडेच पैसा नाही, उधारी वसूल होऊ शकली नाही, कर्ज परत येईनाशी झालीत, गावामधल्या लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. अत्यंत करुणाकर अशा प्रकारचे तुकाराम महाराज स्वतःच्या पत्नीचे दागिने घेतले आणि ते बाजारपेठेमध्ये जाऊन त्या पैशाच्या माध्यमातून गाडीभर धान्य, ज्या लोकांना अन्न नाही त्या अन्न त्यांना द्यावं, त्यांची भूक भागावी यासाठी ते दागिने विकले. काही अन्नधान्य उधारीवरती आणलं आणि ती गाडी भरून आणलेलं धान्य, ती गाडी गावाच्या शिवारात आल्याबरोबर लोकांनी पाहिलं तुकाराम महाराजांनी अन्नधान्य आणलेलं आहे. लोकांच्या अक्षरशः त्या गाडीवरती उड्या पडल्या, सगळं धान्य लुटलं गेलं. सर्वांसाठी धान्य आणलं होतं, गावातल्या सगळ्यांच्यासाठी धान्य आणलं होतं, पण काही लोकांनाच ते मिळालं, काही लोकांनी ते लुटून नेलं. त्या धान्यातला एक कण तुकाराम महाराजांच्या घरात सुद्धा आला नाही. खूप वाईट वाटलं तुकाराम महाराजांना. काही दिवसांनी ज्या व्यापाऱ्यांच्याकडून उधारीवरती माल आणला होता त्या व्यापाऱ्यांची उधारी भागवण्यासाठी, त्यांचे पैसे परत करण्यासाठी तुकाराम महाराजांना स्वतःचं घर दार जमीन सगळी विकावी लागली. दिवाळ निघालं तुकाराम महाराजांचं. त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मनामध्ये विचार आला, इतक्या प्रामाणिकपणे मी संसार करतो आहे, व्यापार करतो आहे, शेतीवाडी करण्याचा प्रयत्न करतो आहे, खूप कष्टही करतो आहे, परंतु यश मिळत नाही. यश देणारा कोणीतरी वेगळा आहे. तो यश देणारा कोण आहे हे मला पाहायचं आहे, याचा मला शोध घ्यायचा आहे. मी काही नाही, माझं खरंच काही नाही. तुकाराम महाराज म्हणतायत आपल्या एका अभंगामध्ये, आता मी न म्हणे माझे, आता मी न म्हणे माझे, नगे काही भार ओझे, तूची तारिता मारिता कळोवले निवृत्ता, अवघा तूच जनार्दन संत बोलती वचन. सर्व काही तुझं आहे, सर्व काही तुझंच आहे. संत आम्हाला सांगतायत, अवघा तूच जनार्दन संत बोलती वचन. माझं काही नाही, मी आता कधीच मी असं म्हणणार नाही. आणि तुका म्हणे, काही माझे तिळवरही नाही, काही नाही माझं, सर्व काही जे आहे ते तुझं आहे, सर्व काही जे आहे ते तूच आहेस. अशा देवाला त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून देवाला आपलं म्हटलं त्याने. आता देवाशिवाय, त्या भगवंताच्या शोधाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही असा बुद्धीचा निश्चय झाला. देव माझा, देव माझा, अतिशय प्रेमानं म्हणावं लागतं. आणि जेव्हा असं आपण म्हणतो देव माझा, देवाशिवाय आता दुसरं कोणाचं चिंतन नाही. देवाचं स्वरूप पाहायचं, त्याचंच नाव घ्यायचं, त्याच्याच कथा ऐकायच्या, त्याच्याच स्वरूपाचं चिंतन करायचं, रात्रंदिवस केवळ त्या भगवंताचं चिंतन करायचं. कारण देव माझा आहे. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीनं देव माझा म्हटलं आणि ती सत्यामध्ये उतरतं, तेव्हा देव माझा म्हटल्यानंतर मी देवाचा होतो. देव सुद्धा आपल्याला आपलं म्हणतो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा असं म्हणणं सत्यात उतरवावं लागतं. असं झाल्यानंतर देव पाहण्याशी गेलो, देवच होऊन ठेलो, देव पाहण्याशी गेलो, देवच होऊन ठेलो, असा अनुभव तुकाराम महाराजांना आला. देव म्हणजे आनंद, देव म्हणजे परमानंद. आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. तोच मी आहे
असा अनुभव तुकाराम महाराजांना आल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने विराजमान असलेला जो देव आहे तोच या सर्वत्र चराचरामध्ये व्यापलेला आहे. जिकडं बघावं तिकडं देवच आहे. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रुखमाई. जिकडं बघावं तिकडं विठ्ठल रुखमाईच आहे. वन पट्टन एक भाव, वन पट्टन एक भाव, अवघा ठाव सरता झाला. ठाव नाही सुख दुःखा, ठाव नाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुके. सुखही माहित नाही आणि दुःखही माहित नाही. सुख दुःखाच्या पलीकडे असलेला जो आनंद आहे तो मी जगतोय, तुम्ही अनुभवतोय. अशा प्रकारचा जेव्हा अनुभव तुकाराम महाराजांना आला त्यावेळेला तो अनुभव आम्हाला घेता येतो, त्याचे अधिकारी तुम्ही आम्ही सुद्धा आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आता तरी पुढे हाच उपदेश करू नका नाश आयुष्याचा असा उपदेश करायला प्रारंभ केला. केवळ आपण संसार करतो, खाऊ पिऊ मजा करू. दृश्य अशा या जगामध्ये व्यक्तींमध्ये, वस्तूंमध्ये, घटनेमध्ये आणि परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळं दृश्य जे जग आहे ते माईक आहे. ते कधीतरी निर्माण होतं, काही दिवस टिकतं आणि एक दिवस नष्ट होऊन जातं. असं हे परिवर्तनशील नष्ट होणारं जग जे आहे ते जड आहे, ते अचेतन आहे. त्याच्यामध्ये सुख देण्याची क्षमताच नाहीये. आणि अशा या संसारामध्ये आपण इतके रमतो आणि इतके रंगतो, त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवबरी होऊ नका. या संसारामध्ये सुख कुठेही नाही आहे. आपलं त्या सुखासुख मिळेल अशा प्रकारची हाव, या संसारातून आपल्याला सुख मिळेल अशा प्रकारची हाव धरूच नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा शोध नाही कोठे. असं तुकाराम महाराज आम्हाला सांगायला लागले. आणि सुख कुठं आहे? सुख जे आहे ते केवळ भगवंताच्या पायाजवळ आहे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तेने होय संसार सुखाचा, तेने होय संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काय. दुःख अजिबात आपल्याला प्राप्तच होणार नाही जर आपण परमार्थ करायला लागलो, आपण जर देवाचे झालो, आपण जर देवाची भक्ती करायला लागलो, तर या संसारातलं दुःख सगळं नाहीस होईल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, तुकाराम महाराज तिथं आपल्याला सांगतायत की करू नका नाश आयुष्याचा. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात, सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. केवळ संसार करणं हा आयुष्याचा नाश आहे. कारण संसार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ आहे, चहूकड इंगळ आहे, विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस त्या संसारामध्ये केवळ तळमळ आहे. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना. बाज आहे त्यात सगळे ढेकून भरलेले आहेत. आणि त्या बाजेवर, त्या बाजल्यावर आपण झोपलेलो आहोत आणि सुखाने झोप लागली असं म्हणणं हे जितकं सत्य आहे तितकं या संसारात सुख आहे असं म्हणणं सत्य आहे, तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात, सकळांचे पायी माझे दंडवत.
सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांना उपदेश सगळ्यांच्यासाठी आहे. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी उपदेश करतायत. साक्षात दंडवत घालून उपदेश करतायत. उपदेश करणारे कोण आहेत? जगद्गुरु संत तुकाराम महाराज. स्वतः जगद्गुरु असून सुद्धा तुम्हा आम्हाला दंडवत घालतायत, तुम्हाला आम्हाला नमस्कार करतायत. सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्हा सगळ्यांना मी सांगतोय, दंडवत घालून सांगतो आहे की आपलं चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, संत आहेत. आणि संत म्हणजे सर्वांच्यासाठी अखंड आपल्या अंतःकरणामध्ये करुणा असते. आपलं कल्याण झालं, आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त झाली, आपण तृप्त झालो, आपण समाधान प्राप्त केलं. ज्या भक्तीच्या माध्यमातून, ज्या पारमार्थिक सत्तेच्या माध्यमातून हा आपण आनंद प्राप्त केला, हा आनंद आपल्याला प्राप्त झाला, तो आनंद सर्वांना मिळाला पाहिजे. हे सगळे जण जे आहेत, हे सगळे लोक जे आहेत, संसारामध्ये रंगलेले आहेत आणि रमलेले आहेत आणि सुखदुःखाचे तडाखे खात आहेत. तुम्ही आम्ही सुखदुःखाचे तडाखे खातो हे संतांना अजिबात पाहवत नाही. बुडते हे जन, बुडते हे जन न देखवे डोळा. या संसारात रमलेले, रंगलेले, रुतलेले जे सगळा हा समाज जो आहे तो भगवत नाही आहे, डोळ्याने पाहवत नाही आणि कळवळा येतो आहे. ऐसी कळवळ्याची जाती. संत म्हणजे कळवळा, अंतःकरणामध्ये करुणा, लोकांच्या कल्याणाचा कळवळा आतमध्ये आहे. ऐसी कळवळ्याची जाती, लाभा विन करती प्रीती. कसल्याही प्रकारचा लाभ, कोणत्याही प्रकारचा फायदा नसताना सुद्धा ते तुम्हा आम्हाला अत्यंत कळवळीने, तुम्हा आम्हाला साष्टांग दंडवत घालून ते सांगता आहेत, आपुलाले चित्त शुद्ध. हा संसार जो आहे तो अत्यंत दुःखदायक आहे, दुःख देणारा आहे. या संसारामध्ये सुख कुठंच नाहीये. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला म्हणतायत की नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. केवळ संसार करणं हा आयुष्याचा नाश आहे. कारण या संसारामध्ये कुठेही सुख नाही. एके ठिकाणी तुकाराम म्हणतात, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. या संसारामध्ये, दृश्य जगामध्ये आम्हाला सुख केव्हा होतं? जेव्हा आमच्या मनासारखं होतं तेव्हा आम्हाला सुख होतं, आणि जेव्हा आमच्या मनाच्या विरुद्ध होतं तेव्हा आम्हाला दुःख होतं. अनुकूल संवेदनम सुखम, प्रतिकूल संवेदनम दुःखम. मनासारखं घडलं की आपल्याला सुख होतं, आपल्याला बरं वाटतं. मन आमचं शांत होतं, आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि जेव्हा मनाच्या विरुद्ध होतं तेव्हा मन कसं सैरभैर होतं, अस्वस्थ होतं, शांत होतं, आणि आम्हाला दुःखाची अनुभूती येते. या दृश्य जगामध्ये सगळं काही आपल्या मनासारखं होईल असं कधीच घडणार नाही. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध होतील. म्हणजे सुख काही क्षणच मिळेल
आणि दुःखाचे मात्र तडाखे वारंवार आपल्याला खावे लागतील. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख जवा एवढं आहे आणि दुःख काय आहे तर पर्वता एवढं दुःख आहे. याचं कारण असं आहे की अनुकूल घटना, मनासारख्या घटना अतिशय कमी वेळा घडतात आणि मनाच्या विरुद्ध मात्र वारंवार काहीतरी घडत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला दुःखाचे तडाखे घ्यावे लागतात. म्हणूनच म्हणतात की रात्रंदिन तळमळ आहे. अशा प्रकारचा हा संसार, या संसारापासून सुख मिळेल असा मी म्हणतो. आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही तर परवा मिळेल या आशेवर आपण जगत असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, ढेकनाचे बाजे सुखाची कल्पना, ढेकनाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणानं भरलेलं असं बाजलं असावं आणि त्याच्यावरती आपण झोपलेलं असावं आणि सकाळी उठल्यावरती असं म्हणावं की काय मस्त झोप लागली होती, आपल्याला खूप छान झोप लागली असं म्हणावं. हे जितकं खोटं आहे तितकंच या संसारापासून आपल्याला सुख मिळेल हे तेवढंच असत्य आहे. आणि म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि केवळ हा संसार करणं म्हणजे आणि त्यामध्ये सुख पाहणं आयुष्याचा नाश करण्यासारखं आहे. क्षणाक्षणाला प्रत्येक वेळेला आपण आत्ता सुख मिळालं नाही, उद्या मिळेल, परवा मिळेल. शिकत असताना म्हणतो की नोकरी मिळाल्यानंतर सुख मिळेल. नोकरी लागली की म्हणतो आता लग्न झाल्यानंतर सुख मिळेल. लग्न झाल्यानंतर म्हणतो आता 2चे 4 झाल्यानंतर 2चे 4 झाले, 4च्यात आणखीन 2 झाले म्हणजे सुख मिळेल असं म्हणतो. पण ते सुख मात्र आपल्याला नेहमी हुलकावण्यात येत असतं आणि आम्ही मात्र सतत दुःखाचे तडाखेच खात राहत असतो. आणि म्हणून अनेक प्रकारच्या इच्छा, अनेक प्रकारच्या कामना, अनेक प्रकारच्या वासना आमच्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसतात. बऱ्याचशा इच्छेचं वासनेत रूपांतर होतं आणि ती वासना कधीच पूर्ण होत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला अचानक देह ठेवावा लागतो आणि मग त्यामुळे आपण पुढच्या जन्माची व्यवस्था केलेली असते. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराज म्हणतात. असं का म्हणतात तर त्या वासना ज्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या वासना पूर्ण होण्यासाठी भगवंताची व्यवस्था अशी आहे की परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून प्रत्येक वेळेला त्या वासनेच्यासाठी आपण जन्माला येतो. त्या वासना आपण त्या भागतात न भागतात त्यातून नवीन काहीतरी कर्म निर्माण होतं. नवीन कर्मातून नवीन इच्छा, नवीन इच्छेतून नवीन प्रकारच्या वासना निर्माण होतात आणि जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकून राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण विठोशी गेला. तुकाराम महाराज विठोबाला शरण गेले. जन्माला यावं, काही दिवस राहावं, मरावं, किती वेळा जन्माला यावं. या जन्माचा, मरणाचा, जन्म मरणाच्या फेऱ्याचा अक्षरशः वीट आलेला आहे. आणि म्हणून हे जन्ममरण चुकावं, हे जन्ममरण संपून जावं म्हणून तुकाराम महाराज म्हणले, त्या भगवंताला शरण गेलो म्हणून जीव भ्याला शरण विठोबाशी गेला. संसार 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 आपण म्हणतो की खूप ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी असेल. आपण म्हणतो की खूप ज्याला प्रसिद्धी मिळालेल्या, यश मिळालेलं आहे त्याच्याकडे सुख असेल. पण आपण सगळे महाराष्ट्रीयन माणसं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लता मंगेशकर जगप्रसिद्ध अशा प्रकारच्या गायिका, कोणत्याही प्रकारचं गीत त्यांनी गायनाचं राखलं नाही. वयाच्या 10व्या वर्षापासून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्या गात होत्या. 80वा वाढदिवस होता त्यांचा.
आणि त्यावेळेला त्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार त्यांच्याकडे गेला आणि म्हटला की 80व्या वर्षी तुम्हाला आता कसं वाटतं? कारण वयाच्या 10व्या वर्षापासून तुम्ही गात आहात. सर्व जगभर तुम्हाला जगप्रसिद्ध गायिका म्हणून लोक ओळखतात. सर्व काही तुम्ही मिळवलेलं आहे. यश मिळालं, पैसा मिळाला, कीर्ती मिळाली, सगळं काही तुम्हाला मिळालेलं आहे. आणि आता 80व्या वर्षी तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, असा प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाला की अजूनही माझ्या मनामध्ये खंत राहून गेलेली आहे, खंत राहून गेलेली आहे. म्हणाला कसली खंत? तुकोबांचे अभंग गायचेच राहून गेलेले आहेत. तुकोबांचे अभंग गावेसे वाटतात. त्याचा अर्थ काहीतरी कितीही सगळं असलं तरी कोणते तरी एक वासना शिल्लक राहत. अमिताभ बच्चन आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्यांनाही वयाच्या 72व्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेला. तेव्हा त्यांना विचारलं की आता तुम्हाला कसं वाटलं असेल, कारण या जगामध्ये सुप्रसिद्ध अशा प्रकारचे अभिनेते तुम्ही आहात, खूप यश मिळाले, खूप कीर्ती आहे तुमची, खूप खूप आणि खूप अशा प्रकारचे सिनेमे तुम्ही केलेले आहेत, सर्व प्रकारचे सिनेमे तुम्हाला केलेले आहेत, आता तुम्हाला थांबावंसं वाटत असेल नाही? अमिताभ बच्चन म्हणले आत्ता कुठे मला चांगल्या भूमिका मिळायला लागलेल्या आहेत. त्याचा अर्थ इथून मागे जे काही त्यांनी भूमिका केल्या त्या भूमिकेत त्यांना काय आहे, यश मिळालेलं नाही किंवा त्या चांगल्या भूमिका नव्हत्या असं त्यांना म्हणायचं आहे. तिथंही त्यांची खंत राहून गेलेली आहे. तिसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, सचिन तेंडुलकर. साधारण 2012-13चा मोसम असेल, जानेवारीपासून एप्रिल पर्यंत जे काही सामने सचिन तेंडुलकर खेळला असेल त्यामध्ये त्याच्या धावाच होत नव्हत्या. सतत अपयश. सगळे मोठमोठे निवृत्त झालेले क्रिकेटर आता सचिननं थांबलं पाहिजे असे म्हणायला लागले. सचिनला एका पत्रकारानं विचारलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं की अजूनही मी धावांचा भुकेला आहे. जगातील अनेक प्रकारचे क्रिकेट क्षेत्रातले जे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे रेकॉर्ड सचिननं पार केले होते. आणि अशा अवस्थेत सुद्धा सचिन तेंडुलकर म्हणतो आहे की अजूनही मी धावांचा भुकेला आहे. मग संसार कोणाचा सुखाचा आहे? मी जी नावं घेतली ही सगळे दिग्गज लोक आहेत. पैसा, कीर्ती, यश, मान, सन्मान या सगळ्या ज्यांना मिळालेल्या आहेत ते जर अशा संसारामध्ये त्यांच्या मनामध्ये काहीतरी खंत राहिलेली असेल तर हा संसार कोणाचा सुखाचा आहे? या उलट आमचे ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 22व्या वर्षी ज्या कारणासाठी आलो ते कारण पूर्ण झालेलं आहे. गीतेवरचं भाष्य झालं, हरिपाठ लिहिलेलं आहे, कृतार्थ झालेला आहे आणि मी आता माझा देह ठेवणार आहे. अत्यंत तृप्त अशा अंतःकरणाने त्यांनी देह ठेवलेला आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा असंच ज्या भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं तो भगवंतच मी आहे असा अनुभव त्यांनी घेतला. आणि वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. याचा अर्थ आहे तुकाराम महाराज आम्हाला जे सांगतायत, आता तरी पुढे हाच उपदेश, संसार करणं आणि परमार्थ करणं. केवळ परमार्थानेच ज्यानं हा परम अर्थ जाणलेला आहे, ज्यानं या भगवंताला जाणलेला आहे, तोच तृप्त होऊ शकतो, तोच कृतार्थ असू शकतो, त्याचा संसार सुखाचा होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी पुढे हाच उपदेश, करू नका नाश आयुष्याचा.
पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायावर दंडवत घालतो, साष्टांग दंडवत घालतो, आणि तुम्ही मी सांगतोय ते ऐका, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायावर तुकाराम महाराजांचा उपदेश या विश्वातील प्रत्येक माणसासाठी आहे. उपदेश करतायत. उपदेश कसा करतायत? उपदेश करत असताना त्यांची भाषा काय आहे? ते काय म्हणतायत? सकळांचे पायी माझे दंडवत, तुम्हा आम्हाला दंडवत घालतायत. जगद्गुरु तुकाराम महाराज, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे तत्ववेत्ते तुकाराम महाराज आम्हाला आमची पात्रता काय, आमची लायकी काय, आम्हाला म्हणतात सकळांचे पायी माझे दंडवत. असं का बरं म्हणतात? तुमच्या आमच्या हिताविषयीची तळमळ त्यांच्या आतमध्ये आहे, तो कळवळ आहे. त्यांना जे प्राप्त झालं, ज्या प्रकारचं सुख, ज्या प्रकारचं समाधान, ज्या प्रकारची शांती त्यांना प्राप्त झाली, ती तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी, याच उद्देशानं तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात सकळांचे पायी माझे दंडवत. ऐसी कळवळ्याची जाती, लाभा विन करती प्रीती. नुसते जगद्गुरु तुकाराम महाराज संत आहेत, आणि संत जे संपूर्ण जगावर, जनावर जे प्रेम करतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. काहीही आमच्यापासून त्यांना मिळवायचं नाहीये, प्राप्त करून घ्यायचं नाहीये. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या संसार सागरामध्ये सुखदुःखाचे तडाखे खाणारे आम्हाला बघितल्यानंतर आमच्या जीवनामध्ये सुख यावं, शांती यावी, हा कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आम्हाला ते समाधान प्राप्त व्हावं, आम्ही निर्भय व्हावं, आम्ही अखंड तृप्त व्हावं, यासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा जागा होतो. आणि त्या कळवळ्यापोटी आमच्या हितासाठी, आमचं जे हिताचं आहे, आमच्या कल्याणाचं जे आहे ते सांगत असताना, ते सांगण्यासाठी आमच्या पायावर दंडवत घालून ते म्हणतात आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा म्हणतात ते. असं एखादा संतच म्हणू शकतो. व्यवहारी जगातली माणसं जेव्हा आपल्याला काहीतरी उपदेश करत असतात, चांगलं काही सांगत असतात, त्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ असतो. माझंच उदाहरण देतो. मी प्राध्यापक, अकाउंटन्सी शिकवायचा कॉलेजमध्ये 11वी-12वीच्या वर्गानं. वर्गात एक दिवस अकाउंटन्सीचा पिरियड चालू असताना एक टॉपिक मी शिकवत होतो, एक प्रॉब्लेम सोडवून देत होतो, आणि तो प्रॉब्लेम सोडवून झाला, माझा पिरियड संपला, मी बाहेर गेलो. एक मुलगा वर्गातून माझ्या पाठीमागून आला, सर आज मला अमुक जे आपण काही सांगितलं, अमुक जे काही मला शिकवलं ते मला काही समजलं नाही. मी त्याला म्हणतो, हे बघ, वर्गात 150-150 मुलं असतात, तुला कसं बरं मी समजावून सांगणार? तू असं कर, माझ्या घरी तू ट्युशनला ये, आणि ट्युशनला येत असताना तुझे आणखीन 2-3 मित्र जर कोणी येत असतील तर त्यांनाही घेऊन ये. म्हणजे तो माझ्या ट्युशनला येत असेल, माझी फी देत असेल, आणि त्याचबरोबर आणखीन एक 2-4 मुलं तो जर क्लासला घेऊन येत असेल तर मला त्याच्याबद्दल कळवळा आहे. तुकाराम महाराजांचा कळवळा, संतांचा कळवळा अशा प्रकारचा, अशा दर्जाचा नाहीये. आपलं कल्याण व्हावं यासाठी ते म्हणतायत की सकळांचे पायी माझे दंडवत. दंडवत घालून सांगतायत काय आम्हाला? आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा म्हणतात. चित्त शुद्ध करा. वासना घेऊन आम्ही जन्माला आलो. त्या वासनेपोटी अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. इच्छा म्हणजे काम. ती इच्छा पूर्ण झाली नाही, तो काम पूर्ण झालं नाही तर आम्हाला क्रोध येतो. त्याचा क्रोध येतो, त्याचा तिरस्कार, त्याचा मत्सर, त्याचा द्वेष.
त्याच्याबरोबर ईर्ष्या, या सगळ्या गोष्टी ज्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अभिमान, अहंकार आहे, त्या ठिकाणी सुख असूच शकत नाही. ते मन शांत कधीच असू शकत नाही. मन शांत असायला पाहिजे. मन जर अखंड शांत असेल, चित्त जर आमचं शुद्ध असेल, तर त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आपल्याला सुखाचा, शांतीचा, समाधानाचा अनुभव येतो. चित्त शुद्ध पाहिजे. आणि म्हणतात की आपुलाले चित्त शुद्ध करा. जेव्हा भगवंताच्या चिंतनाने आमचं अंतःकरण जेव्हा भरून जातं, तेव्हा आमच्या अंतःकरणामधील इच्छा, वासना, आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा हळूहळू कमी होत जातात आणि एक दिवस त्या नाहीशाच होतात. काम क्रोध रहित अशा प्रकारचं चित्त जे आहे ते शुद्ध चित्त आहे, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची आसक्ती नाही, वासना नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, द्वेष, मत्सर, तिरस्कार अशा प्रकारच्या गोष्टी ज्या अंतःकरणामध्ये नाहीत, त्या अंतःकरणाला शुद्ध अंतःकरण किंवा शुद्ध चित्त असं म्हणतात. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये आत्मरूपाने भगवंत प्रकट होतो. आत्मरूपाने भगवंत प्रकट होतो. भगवंत कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. तो आहे हे कळतं, ज्ञान होतं, समजतं. आणि तो आनंद स्वरूप आहे. आनंद हे त्याचं स्वरूप आहे. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी शांती आहे, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आनंद आहे, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तृप्ती आहे. माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा भगवंत प्रकट होतो, तेव्हा माझा देहाला धरून असलेला जो जीवभाव आहे, तो जीवभाव आत्मभाव होतो, तो शिवभाव होतो. पण यासाठी माझं अंतःकरण अत्यंत शुद्ध असावं लागतं. आपुलाले चित्त शुद्ध करा असं म्हणतात. चित्त शुद्ध असेल तर भगवंताचं प्रकटीकरण आहे. चित्ताच्या या शुद्धीची, अंतःकरणाच्या शुद्धीची परमार्थामध्ये अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. चित्त शुद्ध आणि शांत आहे. शुद्ध आणि शांत असलेलं चित्त आत्मचैतन्यामध्ये लीन होतं, किंवा चित्त बाधित होतं आणि चैतन्यच प्रकट होतं. आनंद रूपाने असलेलं जे चैतन्य आहे, शांत रूपाने असलेलं जे चैतन्य आहे, ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवाला येतं. आणि तो जो अनुभव आहे तो आनंदाचा, सुखाचा, शांतीचा अनुभव आहे. असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा असा अनुभव तुकाराम महाराज आला. तुकाराम महाराज म्हणले की ठाव नाही सुख दुःखा, नासे तुका कौतुके. चित्त शुद्ध होणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज आणखीन एका अभंगात म्हणतात, थोडे आहे चित्त शुद्ध झाले. भगवंत कुठे आहे? किती लांब आहे, किती दूर आहे? अगदी जवळ आहे. त्याला प्राप्त करणं यासाठी फारसं काही करावं लागत नाही. थोडंच काहीतरी करावं लागतं. थोडे आहे चित्त शुद्ध झालेले आहे. आणि मग आम्ही हे सगळं करतो भक्तीच्या नावाखाली, पण चित्तशुद्धीचा आपण कधी विचारच करत नाही. मंदिरात जातो, तीर्थयात्रेला जातो, ध्यानधारणा करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु त्यामधून चित्त शुद्ध झालंय का झालं नाही, का होत नाही याचा विचार आपण कधी करत नाही. तीर्थयात्रा, मंदिरात सारखं जाणं, सारखा नमस्कार, सारखा दंडवत भगवंताला, पण अंतःकरणामध्ये जो कचरा आहे तो कोण काढणार बाहेर कधी? काम क्रोधाचा, आसक्तीचा जो कचरा आहे तो संपणार कधी? आणि तो संपला नाही तर चित्त कधी शुद्ध होणार? एका ठिकाणी तुकाराम म्हणतात, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी अंतरीचे शुद्ध कासे आणि झाले. अरे तीर्थयात्रा केल्यास, अनेक तीर्थयात्रा केल्यास, गंगेत गेलास, चंद्रभागेत गेलास, स्नान केलास, चित्त शुद्ध झालं का? अंतरीचं शुद्ध झालं का? अंतःकरण शुद्ध झालं का? तू फक्त जाऊन काय केलंस? तिथं जाऊन फक्त
वरवरचं जे काय हे आहे, कांती आहे, जे चमडं आहे, ते चमडं फक्त शुद्ध करून आलेलं आहेस. अंतरंग कधी शुद्ध होणार तुझे? चित्त शुद्ध परमार्थामध्ये अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. तुकाराम महाराज उपाय सांगतायत. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पारण. एका ठिकाणीच बस, निवांत बस आणि चित्त शुद्ध कर. असं जर चित्त शुद्ध करशील तर तुला जे सुख प्राप्त होईल त्या सुखाला अंत पार नाहीये. येऊनी अंतरी राहील गोपाळ, तुझ्या अंतःकरणामध्येच गोपाळ येऊन राहील. सायासाचे फळ बैसलिया, फारसे कष्ट काही करावे लागणार नाहीत. ज्या जागेला तू बसलेला आहेस त्याच जागेला त्या सुखाचा तुला अनुभव येईल. तुकाराम महाराज सांगतायत. चित्त शुद्ध करण्यासाठी तुमचं आमचं शुद्ध भाव म्हणून तुकाराम महाराज आम्हाला उपदेश करतायत या अभंगामध्ये. सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. आता हे चित्त शुद्ध कसं करायचं, कसं होणार आहे, त्या संबंधीचा उपाय काय? तुकाराम महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. चित्त शुद्ध झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताचं प्रकटीकरण आहे. आणि भगवंताचं प्रकटीकरण आपल्या अंतःकरणामध्ये झाल्यानंतर तो आनंद, ती शांती, शाश्वत आनंद, अखंड शांती, अखंड समाधान असं जगण्यामध्ये असणं हे खरं तर आपल्या कल्याणाचं आहे. याला कृतार्थता म्हणतात. याला जीवनाला काहीतरी अर्थ आहे असं म्हणतात. जीवनाला अर्थ असणं म्हणजेच आमचं कल्याण. प्रत्येक माणसाची प्रत्येक कृती सुखासाठी आहे. सुख पाहिजे, सुख पाहिजे, पण सुख कुठं आहे? तुझं आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याच जवळच कळ आहे. ज्या ठिकाणी देव आहेत त्या ठिकाणी सुखच आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. पांडुरंगासारखा सुखरूप कोण आहे? तो पांडुरंग कुठं आहे? आत्मरूपाने माझ्यामध्ये विराजमान आहे, माझ्या आतमध्ये आहे. तो मला कळत नाही, अनुभवायला येत नाही. याचं कारण माझं चित्त अशुद्ध आहे. चित्ताची शुद्धी झाल्याबरोबर तो आतमध्ये प्रकट होतो, तो स्थिर होतो. आणि तो आनंद स्वरूप असल्यामुळे माझ्या आतमध्ये मला आनंदाचा, शांतीचा अनुभव येतो. जगण्यामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, तृप्ती आहे. ते कल्याण आहे, ते खरं कल्याण आहे. आणि मग हे कल्याण करण्यासाठी चित्त शुद्ध करणं आवश्यक आहे. आणि चित्त शुद्ध करण्यासाठी करायचं काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. हे कल्याण प्राप्त करून घेण्यासाठी, आपलं हित करून घेण्यासाठी देवाचं चिंतन करावं, तुकाराम म्हणतात. आणि ते कसं करावं? आमचं नामस्मरण चालू असतं, मन एकीकडे असतं, नाम एकीकडे असतं, हातामध्ये माळ फिरत असते, चित्त तिसरीकडेच असतं. एकाग्र चित्ताने, अत्यंत शांतपणे त्या भगवंताचं नामस्मरण आपण करायला पाहिजे. एकाग्र चित्तानं भगवंताचं चिंतन करायला पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे. त्याचं नाम घेतो आहे, त्याचं रूप आपण पाहिलं पाहिजे. त्याचं मी नाम घेतो आहे ते मी ऐकलं पाहिजे, मला ऐकता आलं पाहिजे. आणि ते मी ते नाम घेतो आहे, मला ते ऐकू येत आहे, त्याच वेळेला मी त्या भगवंताचं रूपही पाहतो आहे. आणि हे सगळं एकाग्र चित्तानं मी करतो आहे, असं व्हायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. अज्ञानी लोकांचं आमच्यासारख्या हित कशात आहे असं आपल्याला वाटतं. तर
जन धन, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यामध्ये सुख आहे असं मला वाटतं. आणि याच्याच पाठीमागे आम्ही लागलेलो असतो. पण खूप ज्याच्याकडे धन आहे तो खरंच सुखी आहे का, शांत आहे का, समाधानी आहे का? उत्तर नाही असं मिळतं. मगाशीच मी 2-3 उदाहरणं दिली. अमिताभ बच्चन असेल, सचिन तेंडुलकर असेल, लता मंगेशकर असेल. तुमच्या आमच्या संसारी माणसांच्या दृष्टिकोनातून ही सगळी माणसं जी आहेत ती यशस्वी माणसं आहेत, खूप पैसेवाले आहेत, प्रतिष्ठा असणारे आहेत, मान सन्मान असणारे आहेत. पण यांच्यामध्ये सुद्धा आतमध्ये कशाची तरी खंत आहे. तृप्तीचा अनुभव नाही आहे. संतांना जो अनुभव तृप्तीचा येतो तो अनुभव त्यांना आलेला नाही. मग केव्हा तृप्तीचा अनुभव येतो? अत्यंत पूर्ण स्वरूप असलेला जो परमेश्वर आहे, पूर्णता ज्याच्याकडे आहे, पूर्णता हेच त्याचं स्वरूप आहे, त्या पूर्ण असलेल्या परमेश्वराशी जेव्हा आमचा जीव एकरूप होतो तेव्हा तो सुखरूप आहे तसे आम्ही सुद्धा सुखरूप होतो. सुखरूप होते याचा अर्थ दुःखरहित अशा सुखाचा अनुभव आपल्याला येतो. त्याला आनंद म्हणतात, त्याला सर्व सुख असं म्हणतात. आणि ते सर्व सुख आत स्थिर असणं आवश्यक आहे. कोणत्या तरी बारीक सारीक गोष्टीने आमचं सुख जे आहे ते जर असं डळमळत होत असेल, आमचं चित्त अस्वस्थ होत असेल, अंतःकरण अस्थिर होत असेल, तर ती स्थिरता आपल्याला प्राप्त झालेली नाही. पैसा पाहिजे. धनलोभी जो माणूस आहे, धनाचा लोभ आहे. कसा पैसा मिळेल, कधी मिळेल, कसा टिकेल, कसा खर्च होणार नाही, याचाच सारखा विचार करतो धनलोभी माणूस. केवळ धनाचा विचार करतो. एखादा मनुष्य स्त्रीलंपट आहे, केवळ स्त्रीचा विचार करतो. धन कसं आहे हो? धन मिळवून या कोटी, धन मिळवून या कोटी, सवे नये लंगोटी. जाताना काहीच नेता येत नाही. स्त्रीलंपट माणूस स्त्रीचा सतत विचार करत असतो. सौंदर्यावर भाळलेला असतो. सौंदर्य कसं असतं? ब्युटी नेव्हर लॉंगर. कुणालाही मिळालेलं सौंदर्य जे आहे ते फार काळ टिकत नाही आहे, कारण शरीर जे आहे ते परिवर्तनशील आहे. त्याच्यामध्ये अवस्था आहेत, बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धावस्था आहे आणि एक दिवस मृत्यू आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधा. देह एक दिवस जाणारच आहे. मग ते स्त्रीमध्ये परिवर्तन झालं, दुःख आहे. सत्तालोभी माणूस सत्तेचा विचार करतो, खुर्चीचा विचार. ही खुर्ची पाहिजे, ती खुर्ची पाहिजे. डेअरीचा चेअरमन, सोसायटीचा चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद, त्या सत्ता सुद्धा येणाऱ्याने जाणाऱ्या असतात. कुणाचीही सत्ता टिकत नाही. असं म्हणतात की या देशावर 700 वर्ष मोगलांचं राज्य होतं, गेलं. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, तेही गेलं. 60-65 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, तेही गेलं. सगळंच अस्थिर असं आहे. आणि म्हणून जो धनाचा लोभी धनाचा विचार करत असतो, त्याचंच चिंतन करत असतो आणि भगवंताचा आपल्याला भक्त व्हायचं आहे, भगवंताशी जोडलं जायचं आहे, मी आणि भगवंत एकच आहे असा अनुभव ज्याला घ्यायचा आहे, अशा साधकानं कशाचं चिंतन करावं? तर देवाचं चिंतन करावं. त्यामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन असं म्हटलेलं आहे. कारण सगळं जे सुख आहे ते त्याच्या पायाजवळ आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुखाला जर जीवाला जर सुख पाहिजे असेल तर देवाला आपलं करून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही. भगवंताला अनन्य शरण असायला पाहिजे. अखंड भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. एकाग्र चित्तानं आपण त्याचं चिंतन करायला पाहिजे. मग असं जेव्हा आपण करू, ती अनन्यता जेव्हा येते तेव्हा त्या भगवंताचं प्रेम जे आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतं.
आणि भगवंताचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये प्रकट झाल्यानंतर आपण भगवंतासारखे व्यापक होतो. भगवंतासारखे आपण व्यापक होतो. भगवंताचं अखंड चिंतन, भगवंताला अनन्य शरण असं व्हायला पाहिजे. आणि अशी अनन्य शरणागती, त्यासाठी मग आपण अखंड त्याचं चिंतन करायला पाहिजे. डोळ्याने त्याचं रूप बघायला पाहिजे, कानाने त्याचे गुण ऐकायला पाहिजे, वाणीने त्याचं नामस्मरण करायला पाहिजे, त्याच्या कथा सांगायला पाहिजेत, कानानं ऐकायला पाहिजे. एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण, न लगे गोड काही आता, असं व्हायला पाहिजे. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, असं जेव्हा होईल तेव्हा आपण त्या भगवंताशी अनन्य असं होऊ. तेव्हा तो भगवंत या सगळ्याचा परिणाम म्हणून, या अखंड चिंतनाचा परिणाम म्हणून भगवंताच्या आपल्यावर कृपा होते. आणि या कृपेचा परिणाम म्हणून आपलं चित्त अत्यंत शुद्ध आणि शांत होऊन जातं. भगवंताच्या निष्काम भक्तीने आणि भगवंतासाठी निष्काम भावनेने केलेल्या कर्माने आपलं चित्त शुद्ध आणि शांत होतं. आणि चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतर तो भगवंत, आनंद स्वरूप असलेला भगवंत, ज्ञान स्वरूप असलेला भगवंत आपल्यामध्ये प्रकट होऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात, आपल्या इंद्रियांना आज्ञा देतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. स्वतःच्या वाणीला सांगतात, तुला जर काय घ्यायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्या डोळ्याला सांगतात, तुला जर काय बघायचं असेल तर त्या भगवंताचं मुख बघ, बाकी काहीच बघू नकोस. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. कानाला सांगतात, अशी आज्ञा दिलेली आहे तुकाराम महाराजांनी की माझ्या भगवंताचे फक्त गुण ऐका, बाकी काही ऐकू नको. आणखीन एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. भगवंताला सांगतो, भगवंताकडे मागतायत काय, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप कसं अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं रूप आहे. नामामध्ये तुझ्या गोडी आहे. आणि त्या रूपाबद्दल, त्या नामाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होऊ द्या. तुका म्हणे न मागे ना, आणि दुसरं काही मागत नाही आहे तुझ्याकडं, कारण तुझे पायी सर्व सुख आहे. अशा प्रकारे ज्यावेळा भगवंताचा अनन्य शरणागतीने आपण जेव्हा अनन्य होऊन भगवंताचं चिंतन करतो, तेव्हा आपलं चित्त शुद्ध होण्याची व्यवस्था आहे. आणि चित्त शुद्ध झालं की तो भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. पण तुम्ही आम्ही संसारी माणसं जन तन धन याच्यामध्ये सुख शोधत असतो, त्याचं चिंतन करत असतो. तुकाराम महाराजांना हे माहिती आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना आपण या संसारामध्ये सुखदुःखाचे तडाखे खातो आहोत. या संसारात पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो आहोत. मरतो यासाठी की परत जन्माला येण्यासाठी मरतो. आणि ही जी आमची अवस्था आहे ती त्यांना भगवत नाही. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात की हित कशात आहे, तुमचं हित कशात आहे, आम्हाला हित कशात आहे ते सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. एकाग्र चित्तानं काय करा, तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा. अशा पद्धतीनं नाम हे एक साधन आहे, अतिशय सोपं असं साधन आहे. भगवंत सगुणी आहे, निर्गुणी आहे. तुम्ही आम्ही संसारी माणसं त्या निर्गुण निराकार असलेल्या भगवंताचं चिंतन करू शकत नाही. ते आमच्या आवाक्याच्या पलीकडे आहे. आम्ही देहबुद्धीत असणारी माणसं, आमचा देह म्हणजेच मी. देहबुद्धीत असणाऱ्या माणसाला सगुण साकार भगवंत जो आहे त्या भगवंताची भक्ती करणं हे सोपं आहे. आणि या भक्तीमध्ये अखंड त्याचं नामस्मरण करणं हे सोपं आहे संसारी माणसं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी,
वेदशास्त्र उभारी बाह्य असता. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताच्या कृपेची प्रसादाची गरज आपल्याला आहे. हा प्रसाद, ही कृपा कशाच्या आधारे प्राप्त होते, तर आपण जे केलेलं पुण्य आहे त्या पुण्याच्या आधारावरती भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. मग ती कृपा कशी होईल? ज्ञानेश्वर महाराज साधा उपाय सांगतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती पुण्य, अगणित अशा प्रकारचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं केवळ भगवंताच्या भक्तीने. असं भगवंताचं नामस्मरण करा. चिंतनासाठी काय घ्यायचं? भगवंताचं नाम. अतिशय सोपं आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम. भगवंत एक सर्व व्यापक तत्व आहे आणि त्या भगवंताचं नाम सुद्धा तत्वच आहे. नाम आणि नामी यामध्ये भेद नाही आहे. जो नामी आहे त्याचंच नाम आहे आणि जिथं नाम आहे तिथं नामी आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. मनामध्ये भगवंताचं नाव पकडून ठेवा. चित्तामध्ये एक केवळ भगवंताचं नामच असू द्या. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. आणि ते कसं आहे? ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. किती सोपं आहे. ज्या क्षणी जेव्हा भगवंताची आठवण होईल त्या क्षणी राम म्हणता येतं, कृष्ण म्हणता येतं, गोविंद म्हणता येतं. भगवंताचं स्मरण झालं रे झालं की नाम घ्यायचं. इतकं ते सोपं आहे. आणि असं सोपं नाम जे आहे ते नाम चित्तामध्ये धरा असं म्हटलेलं आहे. तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणजे अखंड भगवंताचं स्मरण करायचंय, अनुसंधान ठेवायचंय, भगवंताच्या चिंतनात राहायचंय. भगवंताच्या चिंतनाने भगवंत शुद्ध आहे, शांत आहे, सर्व व्यापक आहे. चिंतन करणारा सुद्धा शुद्ध, शांत आणि सर्वव्यापक होतो. त्याला भगवंताची अनुभूती येते. भगवंत त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने प्रकट होतो. आनंदाचा, शांतीचा अनुभव येतो. कारण आनंद, शांती, समाधान, तृप्ती आणि निर्भयता हे भगवंताचं स्वरूप आहे. हे सगळं घडू शकतं आणि असं घडणं हे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे. हेच महत्वाचं आहे. यामुळेच आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होणार आहे. आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. आपलं जीवन तृप्त होणार आहे. तृप्त आणि शांत असा जो कोणी आहे त्याला परत जन्मालाच यावं लागत नाही. वारंवार आपण इच्छा नसताना जन्माला येतो, इच्छा नसताना जगावं लागतंय आणि इच्छा नसताना मरतो. हे सगळं जर टाळायचं असेल तर त्या भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी अतिशय एकाग्र चित्तानं चित्त शुद्ध करून भगवंताचं चिंतन करायचं आहे. चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाल्यानंतर काय करा? भगवंताचं चिंतन करा. करोनिया मन एकविध, एकाग्र चित्तानं भगवंताचं नाम घ्या असं म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात, तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार, तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार, करा फार काय शिकवावे. एक दृष्टांत आहे. व्यापार करणारा व्यापारी माणूस जर त्या व्यापारामध्ये नफा झाला, नफा होत असेल तरच तो व्यापार आहे. सतत तोट्यात जर धंदा चालत असेल तर तो व्यापारच होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात, तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार, करा फार काय शिकवावे. तुम्हा आम्हाला शिकवायचं काय गरज आहे का? माणूस म्हणून जन्माला आलो. प्रचंड अशा प्रकारच्या बुद्धीचं सामर्थ्य परमेश्वरानं माणूस नावाच्या प्राण्याला दिलेलं आहे. या म्हणून माणूस नावाच्या प्राण्याला सत्य काय असत्य काय कळतं, हित काय अहित काय आहे हेही कळतं, धर्म काय अधर्म कळतो, नीती काय अनिती काय, या सगळ्या गोष्टी, सार काय असार काय, हे सगळं कळतंय. जे सार आहे
त्याचा स्वीकार करणं, असाराला बाजूला टाक. जे सत्य आहे त्याचा स्वीकार करायचा, असत्य बाजूला टाक. ह्या अशा प्रकारचे सार असार, सत्य असत्य, हे जे काय आहे हे ओळखणं, हे समजणं, हे कळणं आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण करणं, या प्रकारचं सामर्थ्य मनुष्य नावाच्या प्राण्याला परमेश्वरानं दिलेलं आहे. हे शरीर जे आहे मनुष्याचं, अतिशय दुर्लभ अशा प्रकारची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. आणि या शरीरात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेणं हे सगळ्यात हिताचं आहे, हे लाभाचं आहे, हा नफा आहे. काय मिळवायचं आहे जीवनामध्ये? अखंड शांती, समाधान, तृप्ती, आनंद, निर्भयता. हे जर जीवनात नसेल आणि तुमच्याकडे सगळं आहे, खूप काय 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 आहे, प्रचंड पैसा आहे, कीर्ती आहे, सर्व काही आहे, पण आत अस्वस्थता आहे, अशांती आहे, काही उपयोग नाही त्याचा. त्याला कृतार्थता म्हणू शकत नाही, त्याला हित म्हणू शकत नाही, त्यातून आपलं कल्याण झालं असं आपण म्हणू शकत नाही. मग कल्याण कशात आहे? तर भगवंताच्या प्राप्तीमध्ये कल्याण, देवाच्या प्राप्तीमध्ये कल्याण आहे. तुकाराम महाराज, मी कोणाला तरी शिकवत नाहीये, माणूस नावाचे प्राणी तुम्ही आहात आणि तुम्हाला मी हे शिकवतो आहे. मनुष्याचा देह मिळाला, कसा आहे तो? तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, बरवे झाले या जन्माशी, बरवे झाले या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, सर्व सुखाशी पात्र होईल. या जन्मात खूप चांगलं काहीतरी घडलेलं आहे, फार चांगलं काहीतरी घडलंय. बरवे झाले या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, मनुष्याचा देह मला प्राप्त झाला, हे खूप चांगलं झालं. आता यामध्ये काय करत? सर्व सुखाशी पात्र होईल, सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुख कोणाच्या जवळ आहे? तुझे पायी सर्व सुख आहे, भगवंताच्या पायाजवळ सुख आहे. असा सर्व सुख ज्याच्या पायाजवळ आहे तोच मी आहे असा अनुभव घ्यावा. देव पाहण्याशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव पाहण्याशी गेलो आणि देवच होऊन ठरलो. तो देव खरा आहे. एत विठ्ठलची खरा, तुकाराम म्हणतात, एर विठ्ठलची खरा, एर तो वाऊगाची पसारा. एक देव सोडला तर सगळं काय आहे? ही माया आहे, हा भास आहे, हे सगळं खोट आहे, हे सगळं लटक आहे. लटिका हा व्यवहार, सारा संसार वाया एर झाला हरी. हरीची प्राप्ती झाली नाही तर परत परत जन्माला यावं लागतं. यावेळेचा जन्म मनुष्याचा मिळाला, पुढचा जन्म कुठला मिळेल काही सांगता येत नाही. जे या देहात आल्यानंतर ज्या प्रकारचं कर्म आपण करतो त्या कर्मावर ठरणार आहे की आपण पुढे कोणत्या देहात जाणार आहोत, कोणता देह आपल्याला प्राप्त होणार. तेव्हा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला आहे, सत्संग आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि अशा या सत्संगामध्ये भगवंताचं चिंतन करायला आपल्याला तुकाराम महाराज सांगतायत. ब्रह्मपुरीतील विविध मंदिरामध्ये असणारे साधक आणि त्याचबरोबर या युट्यूबच्या माध्यमातून हे प्रवचन ऐकणारे अनेक साधक जे आहेत ते मुमुक्षु आहेत. त्यांना भगवंत आपल्याला जाणून घ्यावं अशा प्रकारची बुद्धी झालेली आहे, म्हणून तर ते हे सगळं ऐकतायत, म्हणून तर ते मंदिरात येत आहेत, म्हणून ते भजन करतायत, म्हणून ते प्रवचन ऐकतायत. दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. भगवंताची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची इच्छा मनामध्ये निर्माण झालेली आहे, ही दुर्लभ गोष्ट आहे. आणि परमपूज्य काकांच्या सारखे आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत. या सगळ्याचा फायदा आपण भगवंत मी मनुष्य नाही आहे, मी जीव नाही आहे, मीच आत्मा आहे, आत्माच परब्रह्म आहे असा अनुभव घेण्यामध्ये, म्हणजे मीच देव आहे अशा अनुभव घेण्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवनाची कृतार्थता आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचा फायदा आहे. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणा म्हणतात, लाभ होईल तो व्यापार, करा फार काय शिकवा. हाच कशात लाभ आहे? भगवंताची प्राप्ती हा खरा लाभ आहे, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा लाभ आहे. मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आला आहात, तीव्र मुमुक्षुत्व तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, सद्गुरू काका आपल्याला प्राप्त झालेला आहे.
तुम्हाला फारसं काही शिकवायची गरज आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. मला वाटत नाही. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. या नरदेहाचेनी आधारे नाना साधनाचेनी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. ह्या अनंत जन्मानंतर नरदेहाची प्राप्ती झाल्यावर नाना प्रकारच्या साधनांनी व सारासार विचाराने अनेकांनी मोक्ष मिळवला आहे असे समर्थांचे वचन आहे. स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी तुकाराम महाराजांनी लिहिलेला आजचा अभंग आपण सर्वांना अतिशय मार्मिक शब्दात आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले सरांनी आज आपणास इथे समजावून सांगितलेला आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. पुढे असेच आम्हास त्यांची प्रवचने ऐकायला मिळावीत ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सोबतच गेली अनेक दिवसांपासून आपण सर्वांना ज्यांच्यामुळे ही प्रवचने ऐकण्याचे भाग्य लाभत आहे त्या गुरुमाऊली हरिभक्तपरायण आदरणीय सौ सविताताई खरवडे व चातुर्मास उत्सव समितीचे आभार व्यक्त करतो. भूवैकुंठ अद्याळ टेकडी येथील साधकांनी भावपूर्ण भजन सादर केले त्याचे सुद्धा खूप खूप आभार. आपण सर्व श्रोतागणांचे सुद्धा खूप खूप आभार व सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.